रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो, रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो. रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो, रुबाबदार कोंबडा अंगणी नाचतो.
वॉचमन साठी 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कोकणातील युट्यूबर यांच्याकडून आमच्या गावाची आपण बाजारात जायचं म्हणतोय खरं, पण या आडवळणी रस्त्याची कोणाला माहिती आहे का? तुला माहिती आहे का? अगं रंगाचा तो गिरदारी येवना तेरी थोडा वेळ येता जाता आमची खरी तो मस्करी. बरं, म्हणजे तुला पण माहिती नाही? अगं तुला पण माहिती आहे का तुला? बरं, तुला तरी माहिती आहे का गं? अगं कोणालाच माहिती नाही. अगं तुला तरी माहिती आहे का गं? अगं मला माहिती म्हणजे तुम्हाला माहिती नाही होय? सकाळी आलात ना तेव्हा तू वाटा माहिती म्हणून पुढे आलात ना, आणि आता मला विचारताय. अगं आम्हाला अर्ध्याच रस्त्याची माहिती होती म्हणून तुला विचारलं. मी काय म्हणते, पुऱ्या रस्त्याची माहिती करून घे आणि मगच मग तुझ्या अगं होय काय होय, एवढी तंत्रज्ञानाला काय झालंय का तुला? तंत्रज्ञान झालंय म्हणजे काय? गरमीचे दिवस गरमी किती होते? आता काय तुला एकटीलाच गरमी होते? अगं पण मी काय म्हणते, तुला नाही माहिती, तिला नाही माहिती, हिला नाही माहिती, नाटक करायचं तरी काय गं? अगं माझ्या लक्षात आलं. अगं ती वरच्या आळीची म्हातारी आहे ना, तिला हात मारून घे बाबू. आग लागली तिच्या तोंडाला, मी ती खेळती. हिच्याच तोंडाला आग लागली तर तिच्या तोंडाला आग नाही लागणार? आता बोलतेस ते आले बघ कशी कोंबडीसाठी पिसा काढली. अगं कोंबडीसाठी पिसे झाडायला लागले, तिला कापून काढू बघ. अशी तशी साधी सुधी मावशी नाहीये, अख्ख्या गावाला पुरून उरली एवढी मावशी. अगं हात तरी मारून घे. असं म्हणतेस? बघ हात मारून दिला. राधे आधी तू एकदा आवाज देऊन बघ, तुझ्या आवाजाने येते का ते बघ, नाहीतर मग मी आवाज. बरं ठीक आहे. मावशी, अगं ए मावशी. अगं ए तुझ्या आवाजाने ती आवाज देणारच नाही. आता मी बघ कशी आवाज देते. बरं तू दे आवाज. मावशी, अगं ए म्हशी. काय म्हणाली म्हशी? अशी बोलल्यावर येईन ती नक्की. आता बघ कशी उड्या मारीत ती. बघ मावशी, अगं ए म्हशी. भवानी कोणाला म्हशी म्हणतेस? मला भवानी म्हणायला लागली. तिला तू म्हस म्हणाली तर तुला ती भवानी म्हणणार नाही तर काय? आता मावशी म्हणून एवढा चांगल्या आवाज आवाज दिला तर काही आवाज येतं की नाही? म्हशी म्हटल्यावर लगेच ओरडली. अगं तिच्या कानाचा प्रॉब्लेम असेल. कानाचा प्रॉब्लेम बिब्लेम काय नाही, तशीच एक सदांकाटा माहिती. बरं बघ परत एकदा आवाज देऊन. अगं येते थांब. मावशी थांबा मेलन पुढून लावला आता मागून लावतोय. बाया आता हे काय नवीन तिचं?
आता आल्यावरच विचारले. बरं ठीक आहे. अगं बाई तू कशी असशील तशी ये. आले आले ये लवकर. राधे तुझी वाणी माझ्या पडता काने, राधे तुझी वाणी माझ्या पडता काने, माझी झाली गडबड अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, काय सांगू राधे माझ्या संसाराची कहाणी, काय सांगू राधे माझ्या संसाराची कहाणी, काय सांगे राधे माझ्या संसाराची कहाणी, दूध मागत बसतो यंत्रणी, रात्री बाई दूध मागत बसतो यंत्रणी, दूध मागत बसतो याची भूक ही जाईना मग सहन होईना, याची भूक ही जाईना सहन होईना, याची तुझी पाची गडबडा, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, राधे तुझी वाणी पडता काळी झाली गडबड, अग राधाबाई करीते मी घाई, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर, अगं मावशी एवढं कामाला झालं तरी काय गं? हात माझा आली ना ग. अगं हे बाई तिने तुला आवाज दिला तेव्हा तू काय म्हणालीस ग? अगं काय म्हणाले, अगं मेला आता पुढून लावलं आता मागून लावतोय म्हणजे काय ग? अगं ते काय नाही मी किस करत होते, आता या वयात आणि किस त्याला काय रुपये लागतो होय, ते कधी पण करू शकते, आता मी कसं आहे माहिती का? सुंब जळला तरी किरदार जायला, बरोबर. हातात पण आलं तरी चवटपणा जायला. आमच्या हे दहीमुडी ग एवढा मोठा लांब लाल लाल काढला ना ग बाहेर, मग कशी बोलते आणि कसली मग मी किस करत, अगं किस करता करता माझं भास्कन आलं ना ग, अगं हे बाई अगं रक्त रक्त, अगं हे कधी सांगणार? अगं माझं कापलं ना, काय गं? अगं बोट असं बोल ना, लोकांचा गैरसमज होतो. रक्त बसले मला लावत, आता काय लावला मी? अगं चुना चुना बोट कापल्या चुना नको लावायला काय, आता त्यांनी चुना लावला आता तू आम्हाला चुना लाव. पुढे काय मजाच आली ग,
अगं नक्की झालं तरी काय? ते काय म्हणतात माहितीये? काय? ते म्हणतात अण्णा माझा हलवा, माझा हलवा. ए बाई तू बघ आता इथे काय चालतं. पण मी काय म्हणते म्हातारपणा तुझ्या नवऱ्याला कुठली घालायची सवय? हलवा म्हणजे काय माहिती? जेव्हा तू हात मारलीस ना तेव्हा मी गाजराचा किस करत होते. गाजराचा हा तेव्हा ते म्हणाले आता माझा हलवा म्हणून हलवा. मग तुला काय भलतं वाटतं? तुझा चाहता आलाय तुझ्या बाजून येतोय तो तुलाच बघून येतोय. मला सांगतोय वाट दे म्हणून. काय नाही तुझ्या बाजूनेच येतोय तो. काय झालं? साडी कुठून आणली? नाही ग अगं त्या कालच्या बाजारातून चोरून आणलं तिनं. तिला लागणार नाही पण त्या मशीनला पॉकी. काय झालं माहितीये? मी बाजारात यायला निघाली. मला आयता भेटला. आयता तुला आयता नाही माहिती? नाही ग अगं तुला तरी माहिती आहे आयता कोण आहे तो? कसं माहिती असणार तुझा आयता? अगं तो सत्यवान पाटील माहितीये? हा कोण पाटील? अगं सत्यवान पाटील आहे ना त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय? ती शिंदेची काशी. काय हो सत्यवान पाटील? अगं त्यांची पहिली बायको इथं असेल तर त्यांना वाहन मारेल. त्याच्या पहिल्या बायकोचं नाव काय? ती शिंदेची काशी. त्यांचं लग्न तरी झाले का आधी? पवार आहे. अगं कुवार असून 10 पोरी फिरवतात. तुला काय माहिती आहे? आणखी काय तुला साधी असते? त्यांना तोंड दाखवायला जागा ठेव. अहो ही पण साधी नाही 56 पोरं फिरवून झाले. माहितीये काय? चेहरा आहे साधा मळा आणि अख्ख्या गावात लपडी सोळा. अगं अशीच आहे. आणि तू तरी काय? मी नाही त्यातली आणि कडीला वाचली. तुम्ही येऊ नका माझ्यासारखी सरळाईच मला कुठे भेटणारच नाही. म्हणजे माझा आहे सरळ रूप आणि मागून बघा. अगं म्हणजे तुला सांगते आणि तुम्हाला पण सांगते दिसत असले जरी बारीक ना तरी आहे दिसतात. माझ्या नादाला लागलात ना तर लावी चांगलीच वाटा. सत्यवान पाटील आहेत ना त्या पहिल्या बायकोचं नाव काय? ती शिंदेची काशी. ती 5व्या बालनपणात मेली म्हणून त्यांनी दुसरं लग्न केला. आता ही दुसरी बायको कोण? अगं ती मोऱ्यांची ठामा. अगं ती ना विधवा होती. तिला पहिल्या नवऱ्या बघून एक पोर होतं. मग लग्न झाल्यावर ते पोर बरोबर घेऊन नाही आली. मग त्या सत्यवान पाटीलला ते पोर आयतं नाही मिळालं म्हणून त्याचं नाव आयता. बरं आहे ना त्यांना न मेहनत करतात तेवढी संपत्ती मिळते. ती पण असा दुसरा नवरा कर. तिला पण 2-2 पोरं फिरतील आयती. नको गो बाई मला. अगं तो आयता आहे ना तो माझ्या वर असतो. अगं आयता माझ्या वर असतो. नक्की कुठल्या बाजूने असतो? अगं म्हणजे असं माझं घर आणि वरच्या साईडला आयत्याचं घर. मावशी मी काय म्हणते घरातली सगळी कामं आटपून असणार. आटपली आई पुढे तिथून निघाली. तिथे तो नितीन पर्वते भेटला. तो काय जवळ आता अगं पक्षी आली गुलामावर. काय केलं माझी वाटच केलं ना. अगं तो म्हणत मावशी माझं घे माझं घे. अगं हेच मी म्हटलं पक्षी आली गुलामावर तुझ्या जिभेला हाड असेल तर आमच्या जिभेला हाड. अगं तू असं म्हणाला माझं घे म्हणून. काय म्हणाला? अगं म्हणजे नाव. बरं घे मग. मी म्हटलं मी काय म्हातारी बाई मला काय एवढं नवीन नवीन नाव काय येणार नाही. मी आपलं जुन्यातलं एक नाव घेते. ऐक तर कणकण कुजली मळगळ माती माझ्या मातीच्या उभारल्या भीती आकाबाईंच्या पाठी सासूबाईंच्या पोटी जन्मले राव नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पाना लावला जुना तोंडात विळा बोलू कशी पायात पंजन चालू कशी घरात कंटी वाकू कशी हर हराचे घर घराचे दूध गायचे फुल जायचे आणि नाव घेते नितीन पर्वते यांचे. बाई एवढं मोठं नाव घेतलं तर नितीन पर्वते झोपला असेल. नाहीतर काय नितीन पर्वते तुमच्यासाठी खास. मी नितीन पर्वतेंना काहीतरी सांगते आहे. नितीन पर्वते ऐका. परातीत परात तांब्या पितेची परात परातीत परात तांब्या पितेची परात आणि हिला घेऊन जाल घरात तर तुमची आईच काढेल वरात.
आणि माझ्या घरात काय घेऊन जायचा प्रश्नच नाही. ही अजून आहे कुवारी, हिलाच घेऊन जा घरात आणि विचार काय वरात काढा. नितीन पर्वती लागला तुझ्या पाठी, मग माझा काय संबंध आला इथे? हे बाई, आपल्याला बाजारात जायचा उशीर होतोय. तुझा कोण अजून राहिलाय का इथे? नाही नाही, चला तर आपण बाजाराला जाऊया. अगं हो हो, थांबा थांबा थांबा. बाजाराला जायचं खरं, पण घेतलं काय नेतलं काय तर सांगितलंच नाही. मावशी आता हे पण सांगायला हवं का ग तुला? अगं सांगितलं पाहिजे, नाही तर मालाची विक्री होणार कशी? हा ते पण बरोबर आहे ग. मावशी मावशी मी सांगते हा, विक्रीला घेतलंय तू आणि तुला जर काय की नाही माझं वेतन नाराने बघा, विक्रीला घेतलंय तू आणि बघायचं कसं आहे, मागून पुढे कसं आहे. तुझं ते मागून पुढे वरच अजून अटकलेस वाटतं. आता तू काय घेतलं? मी घेतलंय दही. काय घेतलं? दही. काय नाही सुचणार पुढेच. हो बाजूला. नेसलेली साडी पद्धतीचा वेगळा, नेसलेली साडी पद्धतीचा वेगळा. माझ्या माठात घेतलंय तू. मावशी कसं आहे माझं रूप? तुझं छान आहे, पण साडी कुठं घातले सरारा तर घालून आली. चलो बाजूला. अगं आपापल्या परीने माल घेतलाय ना, चला जाऊया बाजाराला. हॅलो, हे पहा, दत्ताराम सकाराम ठसा यांच्याकडून खास करून मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. दत्ताराम सकाराम ठसा कोणते देवळाची वारी. मावशी दत्ताराम ठसा. काचेच्या बसीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव ऐकताय ना? कुठे आहे? काचेच्या बसीत बदामी हलवा. अहो दत्तारामराव, आधी पहिल्या बायकोला घालवा, नंतर मला बोलवा. हो दत्तारामराव, काय पण तुम्हाला ही घाई. आणि ह्या बाईचं वय आहे का आता? तुमच्यासाठी खास काठीत काठी वेताची काठी, काठीत काठी वेताची काठी, मावशीची भरली साठी, तरी पण हे दत्तारामराव लागले मावशीच्याच पाठी. बघा बघा किती दळते माझ्यावरती, कारण हिच्याकडे पण बघत पण नाही ना, म्हणून ती माझ्यावर दळते सारखी सारखी. तिच्यावर चढायला कसं काही सोन्याच लागलंय. मावशी मी काय म्हणते, आरती कधी केली ना? अगं तो पण चोरून आणलेला आहे. अगं ते दत्तारामराव आहेत ना, त्यांनीच मला दिला. छान आहे ग, त्यांची माझी ओळख करून दे ना ग. मावशी करते मी तुझी लाडकी ना ग चंद्रा. दत्तारामराव, आजच तुम्हाला मोका आहे, एकावर एक फ्री आहे. अरे मावशी, आपल्याला बाजारात जायला उशीर होतोय, निघूया आपण. चला जाऊया बाजाराला. काय झालं काय तुला? अगं पण मी काय म्हणते, तू बसलीस का खाली? आता मी दमले म्हणून बसले. सवय मला वाटलं काका गेला. काकावर का
मावशी अगं तसं नाही ग, आता पिकलेलं पण कधी करून पण सांगता येत नाही. आता पुढची पण तरी बघायला नको म्हणून आपली तुझी काळजी मला म्हणतो पिकलेलं पण अजून 56 गावं फिरवाल. मावशी. होय होय, मी गेले 3 वर्ष तुझ्याबरोबर आहे. किती गावं फिरवते ते मला चांगलंच माहिती आहे. असू दे मावशी. पण मी काय म्हणते मावशी, आम्हा पोरीने विचारलंस ना गं, मग तुमच्या बाजारात चाललं तर काय घेतलं, तर तू काय घेतलंस? अगं मी घेतलेलं काय सांगायलाच पाहिजे. आता आम्हाला विचारलं तुझ्या मालाची विक्री नको व्हायला, तू पण सांग. नाही, बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी, बाजाराला विकण्यासाठी मी घेतली ताडी आणि नेसली पण नऊवारी साडी. मावशी जरा माहिती मी बांधलीस ना. हो हो. अगं नाही नाही तर तिथं तुझी साडी अगं काय नाही काळजी म्हणून विचारलं. चला ना, चला चला अगं ताडी काय घेतली तर तुला माहिती आहे का? का गं? अगं मुद्दाम मी ताडी घेतले. अगं तुम्ही साऱ्या चिकण्या पोरी, हो की गं? त्या सगळ्या पोरांच्या नजरा तुमच्यावर हो. आणि माझी म्हातारीकडे कोण बघणार म्हणून मुद्दाम मी ताडी घेतले. निदान हे बेवडे तरी माझ्याकडे बघतील. अरे बाई, हल्लीच्या काही सगळे म्हाताऱ्यांवरच लाईन मारतात बघ. काही एवढं सोनं आणून घालून आले ते आता तिथे 2 पर्वती झाले, दत्तारामराव झाले आणि पहिले कोण झाले की एवढे सगळे मागे लागले. चारण्या पोरींना कोण बघत नाहीत, आता म्हातारेच पटवतात. अगं सगळ्या पोरींचं आहेत ना, लग्न अगोदर 56 नवरे फिरवतात. होय होय होय. हा. असू दे बघितलं का आपल्याला कशी बघायचं काय काय नखरा आहे तो. चल तिथे गोडा हे मावशी, आपण बाजारात जातोय खरं, पण एवढा हा आडवळणी रस्ता एवढा चढताना आपल्याला दमछाक होणार. त्याच्यासाठी एक तू छानसं गाणं म्हणतो. अगं मेलं माझ्या म्हातारीचं काय, तू म्हण एक छानसं गाणं. अगं नाही, तू म्हण गाणं. तर अगं शालू धोका दे ग मैना, 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 शालू धोका दे ग मैना. घुगडीदारी पाणी म्हणून रुसू नको मैना, घुगडं पाणी म्हणून रुसू नको मैना, घुगडं पाणी म्हणून रुसू नको मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. कुठलं गाणं म्हणाली? आता मी गाणं म्हणते, तुम्हाला मागून कर. म्हणजे मागून तर म्हणजे अगं मी पुढं म्हणते, तू मागून कर. स्पष्ट बोल. मागून तर म्हणजे काय म्हणते? पण मी काय तिला गरमी जास्त झाली. मावशी शेवटी मी मागून आणि त्याच्यात परत ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती, ताडी माडाच्या हिरव्या पाती. आमची मावशी पत्रावल्या ताडी, आमची मावशी पत्रावल्या ताडी. पत्रावल्यासाठी पत्राला ताटूनच आले आणि मावशीला म्हणजे पत्राला ताटी. मावशी तुला बिर्याणी भेटली का गं? मॅडम, हे पहा, युवराज राणे यांच्याकडून जे आताचे गाणं झालं शालू देगा झोका, याच्यासाठी 201 रुपयाचं त्यांचं बोलणं आहे. हे गाणं वर्षभर झालं. अगे शालू झोका दे गो मैना, 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 शालू झोका दे गो मैना. घुगडी नाही आली म्हणून रुसू नको मैना, घुगडी नाही आली म्हणून रुसू नको मैना, घुगडी नाही आली म्हणून रुसू नको
धोखा दे गो मैना चालू धोखा दे गो मैना चालू धोखा दे गो मैना चालू धोखा दे गो मैना. अगं हे बाई तुमच्या दोघींची पण गाणी राहू दे. मी एक गाणं म्हणते, आपण निघूया बाजाराला. निनावे हो निनावे इथं झोपूयात. इथनंच कामाला जाऊया. जेवण आहे ना 1 वाजता. अगं शालू धोका दे गो मैना चालू 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 धोका दे गो मैना. मुंबई तुनाई लोक कागवलेसना मुंबई तुनाई लोक कागवलेसना मुंबई तुनाई लोक कागवलेसना वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू दिसून सजली ग वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू दिसून सजली ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग वसंताच्या आगमनाने धरणी फुलली ग अंगावर हिरवा शालू दिसून सजली ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग साज शृंगार करुणी जाऊ बाजारी ग. अमृत प्यारी हर हर रुपी सच
अरे बेंद्या, ए सुदामा. हॅलो हॅलो देवा. गौरांनी फाटफाट करून मोठ्या प्रेमाने गोकुळाच्या बाहेर निघाल्या. गोकुळातील दही, दूध, लोणी गोकुळाला जातात ते गोकुळात राहिले पाहिजे. यासाठी गौरांनी अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी तुमच्यावर सोपवत आहे. अरे हे सुदामा, अरे बोलतोस म्हणजे काय? देवपाने आपल्याला कामगिरी सांगितले. आपल्या तिघांना. तुला सांगितले नाही? अरे तुला, मला आणि याला मी तुला. हा तू पण आहे त्याच्यामध्ये. कामगिरी काय सांगितलंय? मला तू ऐकले नाही? मी पण ऐकले नाही. काय करतो तरी काय? मला होय पप्पाने कामगिरी काय सांगितली? मला काय माहिती, मी याच्याकडे लक्ष देत होतो रे. असं असं करतोय ना. 60 रुपयाच्या मजुरीच्या बाजारात आलाय. होय त्याचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. आपलं काय जातं त्याच्यात? आपलं काय जातं? तुझं काय जात नाही. आता कोणाचं कामगिरी जमेल काय? मला नाही जमणार. मला पण नाही जमणार. अरे मग एक माझा मित्र आहे. कोण? हा नाही, अरे दुसरा एक मित्र आहे जन्मला माझा. आवाज आहे बघ. अरे करेल म्हणजे काय? दोन पाय असला आपण नाही करेल म्हणजे बघ मित्र तयार करतात. माझ्या काय आवाज येत नाही आहे. काय? अरे हे वागड्या काय नाही. हा बरोबर गौरव बोले वाटतो. हे काय आवाज येतो? अरे चंगड्या बोले मेला तू करतो. बोलवते मला तिथून. बोबड्या हे लवकर. हॅलो हॅलो मग घेता बघितलं. मी देवांचा दास आहे, मी खास देवांचा दास आहे, मी खास गुरु रखी तू वर्णनात. आलो आलो सुदाम्या मी धावत, आलो आलो सुदाम्या मी धावत. माझी कपिला आलो आलो सुदाम्या मी धावत. माझी कपिला आलो आलो सुदाम्या मी धावत. लोकांना पोरं होत नाही तू होतो बायकोन टाकायला सांगितलंय. अरे गुलामा तसं नव्हतं. असं तरी बोल.
गेला निघवला निघवला बघता निघवला बरोबर दिवसात शाळेत जाणार आहे होय म्हटलं तुला म्हटलं काय सांगितलं बाईनी बाई अरे शाळेत जाणं मग शर्ट घालायला त्याला मला काय म्हणायला लागली बायको माझी त्याला मी घातलं काय म्हणाला बरोबर आता माझं शब्द बोलायला गेलो ना अरे डोकराला गुलामा लहान झालं डोकराला गुलामाला लहान झालं पुढे झालं गुलामाची हिन करायला गेलो गुलामाची हिन करायला गेलो तर गुलामाची तिकीट नाही घेतली कसा नेम शाळेत बसवला कसा बसा शाळेत बसवला बाई नुनूंचा पहिला तास बाई नुनूंचा पहिला तास प्रश्न विचारला नाही अरे गोट्या मी तुला एक योगायोग प्रश्नाचं उत्तर प्रश्न सांगतो त्याचं उत्तर दे अरे बाई नुनूंनी फक्त लगेच सांगितला काय पण द्या एवढा मोठा समुद्र एवढा मोठा समुद्र एका पत्राला वाचतोय एवढा मोठा समुद्र त्या समुद्राच्या मधोबर एक लिंबाचं झाड लावलं लिंबाचं झाड लावलं त्याच्या वरती तुला लिंबू काढून आणायला सांगितलं तू कसं जाशील अरे पोरगा पण माझा कान चालला पोरगा काय म्हणाला माहितीये काय म्हणाला माहितीये काय बाय नू मी उलट जाय आणि लगेच चालणार काय बरोबर बोलला तुला म्हणा तुझ्या बापसान काय मध्ये झाड लावला नव्हतं ते पण बरोबर आहे बोलू नाही काय म्हणतो लगेच मराठीचा प्रश्न विचारला पण द्या एकुलती कविता म्हण अरे लगेच बंध्यान उचलला मोरा रे मोरा न काय तुझा तुरा मोरा रे मोरा काय तुझा तुरा रंगीत पिसारा डोक्यावर तुरा बाई वाड्यावर या जेवढं बरोबर तुला येतं बाई वाल्यावर या बाई म्हणून मी लगेच चुकीला नाही द्या तू पहिली तर 10वी येऊ नको तुला शाळेत 5 मिनिट टाकणार आग लागली तुझ्या तोंडाला माहिती कशाला बोलवलं माहिती इथं कशाला बोलवलं कशाला गौरवने अडवायचे आहे काय गौरवने अडवायचं बघितलेलं नाहीच ना अरे गौरवांच्या कोणी तू बघितलेलं नाही अरे अजिबात बघितलेलं माहिती अरे दहीदूध काय बेटा दहीदूध गाय आणि दूध दोन्ही ताक पण भेटणार आहेत तरी कुठं हवा दाखवतोय कसा आता मी जसा बोट फिरवेल तसं तुझी नजर फिरवेल तू फक्त फिरव मी बघणार आहे ना मी बघणार आहे तू फक्त फिरव
म्हणून त्या बांधल्या. मी तुला दगड काय कोलसं देतो. काय झालं ते जाऊ दे. त्याच्यात एक सानिकाची मावशी आहे म्हणजे तुझ्या आईची तिला बोल आणि कुठून जाणार कुठे तिला बोलवून घे. हा बरोबर. अगं ये मावशे अगं तुझं सर्व घेतो थांब जरा. अगं ये माईशे तिला काय मानान बिनान बोलवायला तुझ्या भाषेत बोलवतो. अगं ये बुलडुजर. तुझं नाव बुलडुजर आहे. मग कशा आलेली मुलं कशाला आलेली मुलं तू आवाज कोणाला दिलास म्हशेला कुठे मग दाखव मला. बाई अगं काय हे नाही तुला माहिती नाही. अरे हे तुला नाही माहिती. अगं खरंच नाही माहिती. अरे याला म्हणतात लटकन. म्हणून माझी नजर जाते तिथं पटकन. अगं तुझ्या ह्या मावशी हे का काय खाली दबत हे तुला नाही माहिती नाही. अरे हे माझ्या नवऱ्याचं लायसन आहे. लायसन डुप्लिकेट आहे ना. खरं मोठं बोलायचं ना. हे ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. तुला पाहिजे नको 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 बस तुला तिकडे आई शिकवत मावशे आणलंय. काय आणलंय माझ्यासाठी. अगं खरंच आणलंय. खरंच तू माझ्यासाठी काहीतरी आणलंय. खरंच आणलंय. अगं करून हे बघा आणि माझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय आणलंय हे सुद्धा मा मी काय सांगतो इथले मी जे काय बोलत तुम्ही तिघांनी मावशीच्या बोलाकडे लक्ष द्यायचा. बघू बघ मावशी आय लाव लुलू लुलू. मावशीच्या बोलाकडे लक्ष द्या. अरे गोष्टात म्हणजे आंबोल्यात आंबोल्या हे मला समजलं अशी हो. खाली गेलं कसं वाटतंय ना. मग मला माहिती होतं तुला घातल्यावर बरं वाटणार. आल्यापासून बघतोय स्वतः पता सर्वांच लाईनीत बघतोय. माझं एक कुठं गेला तुझं म्हणतो. अरे खरंच माझं गेला ऐकतोय. हा नाव घे म्हणतो. नाव घे म्हणतो. इकडं नाव घे म्हणतो. नाव घे म्हणतो. नाव घ्यायला मी कशाला लाजू. मी कुठं बोलतोय तुला. नाव घ्यायला मी कशाला लाजू. आणि हा मेला घालून आलाय बघा बायकोच आपला तो. अगं आजकाल ती फॅशन आहे ती तुला काय माहिती. अरे तू एक माझं छानचं नाव घे. काय म्हणतेस काय बरोबर. हा लगेच येतो. परसावातल्या भोपल्याला एवढा मोठा भोपला. अगं मावशे मग तू जर माझ्यावर प्रेम करशील तर या खालच्या पटलीला नाही ऐकायचा. दुसरा येतो. अरे काय तू स्पष्ट बोल. अगं बिग बॉस मध्ये होती निकी आणि मावशे याला खायला हवं तर तुझी कालची चिकी. मावशी कालचा लोणावलेला गेलेला म्हणून तो बोलतो कालची चिकी. म्हणजे कालची चिकी. मग तुला काय वाटलं स्पष्ट बोलणं लोकांना पण ऐकायला बरोबर कसा बरोबर जाईल. तुला मग काय करायचं 12 वाजले जायचं. तुम्ही आलेल्या कुठून जायचं होतं. अरे आलेल्या कोकणातून जायचं मग मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही या रस्त्याने जाऊ. या रस्त्याने तुला जाता येणार नाही. का जाता येणार. अरे हा मग आम्ही या रस्त्याने जाऊ. अगं ह्याचं नाव काय माहितीये का. ह्याचं नाव काय. अरे ह्याचं नाव तानाजी. अरे तानाजी म्हणजे तानाजी माणूस तर नाही ना. कसा नव्ह. अरे हा तो तुला माहितीये. हा कोण. हा यमाजी. अगं हा तानाजी आणि हा यमाजी.
म्हणजे दोघे सख्खे भाऊ वाटताय. सत्य घालायचे तुला काय घालायचे आहे? म्हणजे ह्याचं नाव काय? हा मागासपासून बघतोय पुचका पुचका बघ तुझं या नाही चाला. अरे तू कोण आहे? काय तुम्हाला ओळखलीच नाही कोण तू? वर्गा ना हा वर्गा तुला सर्व घरात ठेवायचं. तुम्ही तुझे आहे नाही. अरे मग मगाचपासून तेच बोलतोय. नाही मावशी. अरे मगाचपासून मी तेच बोलतोय. म्हणजे आई तुकड्या सांगासारखी आहे. मी मोठ्या बॉपला करून आला. हा यमाजी हा तानाजी. अरे हा यमाजी, हा तानाजी, हा पुष्पा आणि तू कोण? धर्माजी. यमाजी, तानाजी, धर्माजी, हे आटो पंतवाची नाव ठेवलेलं. आजो पंजवाची नाव आहे. तुला बाजारी जाता येणार नाही. अरे का जाता येणार नाही? मावशी असं काय विचारते? बाई ही अक्षर पण आलेली तुझं. हे निघा, लांब उभा राहा, लांब उभा राहा. अरे अंतर ठेव. तिच्या ओळखलं नाही पण मी ओळखलं बघ. ओळखलास? हो. या म्हणा पटापट या होता. छप्पन गाव फिरून आलेली मी तुला मी माझ्या पाठच्या वर्गात होती. पाचच्या वर्गात होतो. पाठच्या वर्गात होती. तू पाचच्या वर्गात होतो, मी पाचच्या वर्गात होतो. मी माझ्या पाठच्या वर्गात होती. मी पाचच्या वर्गात होतो. त्याचं काय माहिती का? मी याच्या मागं. हा तुझ्या मुलं आणि तू याच्या मागे. हो. बघितलं माहिती का? खालच्या स्टेशनजवळ. बघा, ambulance वाला. 10 रुपया 10 रुपया. देवांच्या संस्थेचे सुद्धा तुमच्याकडे कायदा वगैरे आहे का? कायदा सर्व आहे आमच्याकडे. अरे काय करू नको. मी मागाशी माझ्या जवळ आलेली हिची वेणी आली माझ्याकडे. हा काय जाऊ ए, मावशी, काय ते? मी काय एवढी जवळ नव्हते गेले हा. अगं 4 मिनिटं लांब असलीस ना तरी पण काय झालं. दोनची कांदाची पाठ. मावशी लई खाली नाही. अरे तुमच्याकडे कायदा असेल तर सांगा. आता पुढे नाही ऐक तर. डोंगरावला गणपती डोंगरावरचा गणपती त्यावरून आमच्या कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या सदस्यावर आहोत. Thank you.
मावशीच्या पोरी आहेत. अरे त्या मावशीला विचार ऐकतात का आमच्या काय? मावशीच्या पोरी हो. तुझं पोरी तुझ्या अरे या माझ्याच पोरी आहे आणि एका म्हणजे 7 पोरी आहे. 7 पोरी मग खाते चिरा नाही कशी काय खाते चिरजे राहू दे. ऐकलंच का आमचा कायदा? हो ऐकला ना. या कायद्यानुसार तुला खाली म्हटलंच पाहिजे. अगं पोरी मावशी तसं पण आपल्याला जास्त फार थकवाला आहे. आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया. बस बघू नको बसल्या का बोल. अरे जरा जिंजीर काय चप्पा हे तुला मा बसलेली नाही चहा दिला. खाली बस तुला बोलवते वाकड्या. सकाळी शाक काढायचा वाटतं. मला बोलवते जा बघ. अरे दहीदूध दे ना तुला दहीदूध. मी आलो तर दहीदूध भेटल. नक्की प्रॉमिस कर. मला माहिती पण नाही. मी काय बोलते माझं अरे मला आवडेल का नाही चालेल. बोलताना पोटांचा केला चंबू. अरे काय आय लव्ह यू बोलताना ओठांचा केला चंबू आणि मेले मला नाव घ्यायला सांगतो तुझ्या मोला पिंडीचा बाबू. आता मी काय बोलली किल्लीचा बांबू या कानुनीचा ठेवला नाही. दुसरा कुठं आहे? दुसरे हे काय दोन आहेत ना इकडे. हे तुला नाही आणलेलं आहे. आमच्या कायद्यानुसार तुला सर्व बसल्या संपलेली आहे. बघून जेवणार. चला मी बेंद्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी अजून अपुरी दिसते. आपणच जाऊन ते पूर्ण केले पाहिजे. गवळ्यांनो येऊ काय? मलाच म्हणतात श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा बेंबी हिरा कटिवर्या आणि विठ्ठल विठ्ठल करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उजळ ठेवले आहेत. मग सांगा तर आपल्या जन्म पुन्हा. ऐक तर सहस्रदिनावा धर्मकारणानि सहस्रदिनावा धर्मकारणानि मीच नाही
ही कहाणी सहस्रादी नामा धर्म करणारी सहस्रादी नामा धर्म करणारी सहस्रादी नामा धर्म करणारी सहस्रादी नामा धर्म करणारी
हॅलो झेंडू पाठव ना 520 Hal